राधे राधे. तर दिवसाची सुरुवात झाली आहे आता नेहमीप्रमाणेच आपल्या कामापासनं, आणि आहो जे होते ते तिरुपती बालाजीहून येऊन लागले आणि अशी गोष्ट आणली की ती मला बिलकुल सुद्धा आवडली नाही. मलाच काय कोणालाच आवडणार नाही, कुठल्याही बायकोला. तर आता चला मग तेही पुढे सांगतेच की काय आणलं असं, आणि मला बिलकुल सुद्धा आवडलं नाही. आणि जे आवडलं ते सुद्धा मी उद्या किंवा परवाच्या मिनी ब्लॉगमध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि जो होता इथं थोडासा पसारा झालेला होता, तोच इथं म्हटलं चला थोडंसं क्लीन करून घ्यावं. इथं ना स्टूल ठेवला होता ना, मग त्याच्यामुळे ती धूळ साचली होती. तर आता मी नेहमीच धुत असते गॅलरी, तुम्हाला दाखवलेलं आहे मी. पण इकडेच असताना स्टूल ठेवलेलं असतं बॅक साईडला, तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलं नाही. पण म्हटलं चला ह्या साईडने सुद्धा तुम्हाला दाखवून देऊ. या खिडकीजवळ ना स्टूल वगैरे ठेवलेला असतो, तर तिकडे इकडे धूळ साचली होती. आणि सध्या ना एक ड्रमसुद्धा मी तिथं ठेवलेला असतो. तर तेच म्हटलं थोडंसं क्लीन करून घ्यावं, व्यवस्थित वाटेल. आणि कसं आहे ना, थोडंसं आवरून ठेवलं की बरं वाटतं मग. आणि नाही तर सगळ्या जागेवर धूळ झाली होती. तर छान असं क्लीन केलं, जागेवर ड्रम ठेवला. आणि एवढे कपडे होते ना, आणि मी तुम्हाला सांगते आता आहोंनी काय आणलं कपड्यांवर ना, आता मला आठवण पडून चालली होती. आहोंनी एवढे सारे कपडे आणले होते ना की मला कळत नव्हतं की काय करावं. आता कपडे धुवायचं पण मला काही वाटलं नाही, पण खरं सांगायचं तर कपडे टाकायचे कुठं, प्रश्न हा होता. आणि इकडे ना गव्हाचा चीक जो होता ना तो पाण्यात होता. आणि आमच्या कुरडया देखील काल झालेल्या आहे, आणि हा परवाचं शूट आहे बरं का. आणि इकडं याहून एवढे कपडे आणले होते ना की कळतच नव्हतं की कुठे कोणता कपडा टाकायचा. तर आज सगळ्या जागांचा मी पुरेपूर असा यूज केलेला होता. त्याच्यानंतर ना घरात सुद्धा एवढा सारा पसारा होता ना, तो सुद्धा मला आवरायचा होता. आणि हे फक्त 2 दिवस व्यवस्थित राहील, पण तिसऱ्या दिवशी ना जसंच्या तसं होईल. आता आवरून टाकू म्हटलं, आता डोळ्यांना ते बरोबर वाटत नव्हतं. मग ते सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. त्याच्यानंतर कोण म्हणतं की घरात काम नाही, तर भरपूर सारं काम असतं. आणि इथं वरती घाण वगैरे काही नाही, पण धूळ कुठून येते काय माहिती. तर दरवाजे तर बंद असतात, पण तरीसुद्धा धूळ येऊनच जाते. त्याच्यानंतर ना इकडे ना गहू आणून ठेवले होते, तर चला म्हटलं आता ते पायरीवरच पडून होते तर ते वरती ठेवून देऊ, त्याचं काही काम नव्हतं. त्याच्यानंतर येताना लगेच जिनासुद्धा झाडून घेतला मी. एका कामात 2 कामं केले की कामंही लवकर होतात. आता वरच्या रूमांना तर झाडू झाला होता, पण आता खाली जो होता तर भरपूर सारा पसारा पडलेला होता. पण म्हटलं चला आधी वरचं आवरून घेऊ. आणि लगेच फरचीसुद्धा क्लीन करून घेतली. आता गॅलरी वगैरे सगळं धुतलं गेलं, कपडेसुद्धा आता वरूनच खालीपर्यंत मी पुसून व्यवस्थित करून येणार, म्हणजे वरती यायचं टेन्शन नाही. चला इथंच एंड करते. राधे राधे.